नमस्कार मित्रांनो, चला आज नवरात्री निमित्त आपण मूर्ती घ्यायला आपल्या कार्यकर्त्यांसोबत, तर बघत राहा शेवटपर्यंत. ठिकाणी आम्हाला जाता जाता केळाचं झाड भेटले, पिकलेलं, तेच परत तोडायलेत. दाखवा रे केळं, दाखवा. रस्ते कामा सस्ते नाही. एक बघू दा जास्त लालची नका नका. चला भेटले तेवढी घ्या. मित्रांनो, देवी घ्यायला आल्या होत्या. आमचे पोरं कुठे गेलेत की आम्ही नुसतं फिरायला दोघं इकडून तिकडून इकडं. कावच विसर तर आता इथं आल्यानं ठरवलं की ब्लॉग बनवायचा तर बनवायचा, कारण शर्मा आहे सोबत. जागोजागी या ठिकाणी आम्हाला मंडळं दिसायला येतं, मोठे मोठे बघू शकता, भारी भारी. आणि आमचे पोरं देवी कशी आहेत सध्या. आम्हाला 2 घंटे लागणार आहेत मूर्तीला. आणि मूर्ती बनायला टाकलेली आहे तिथं, कारण ते आम्ही लेट आल्या. काल रात्री जायला पाहिजे होतं, लेट आला. आता ठीक आहे, करूया सगळं. घामाने वरून ऊन लागायला नुसतं. ठीक आहे, तर बघत राहा शेवटपर्यंत. या उमरखेडमध्ये बघलं तिथं सर्वत्र एकच देव्या दिसायला आपल्याला. ज्या बोळीमध्ये गेलं त्या बोळीमध्ये देवीच देवी. आता समोर बघू शकता तुम्ही, येत आहे. बघलं तिथं देव्याच देव्या आहेत. गाड्याच गाड्या घ्यायला आलेल्या आहेत. मूर्तीला 2 घंटे लागणार आहेत मित्रांनो, कारण आपण खूप लेट आल्या. काल रात्री जायला पाहिजे होतं पण खूप लेट आल्या, त्याच्यामुळं लेट झाले. तर आता आपण येऊन बसल्या इथं. वेळ लागणार आपल्या मूर्तीला, थोडा शृंगार बाकी राहिलेला आहे. आणि बसले आम्ही इथं. थोडेसे ते काकू वगैरे बाहेर गेल्यात म्हणून ते करणार आहे, त्यासाठी थोडा वेळ लागेल. बाकी येऊन गेले ते काकू. या ठिकाणी आमची मूर्ती झालेली आहे. पैसे देऊन, पावती देऊन, सर्व नील करून आता आम्ही मूर्ती घेऊन चालल्या.
जय माता दी. तोंडाला का चिकलपट्या बांधलेल्या त्या ओरडा आमची झिरली मूर्ती आलेली आहे आमच्या मंडपामध्ये. महाग मोबाईल मध्ये फोटो नाही निघतात आमचा तर मग काही खरं नाही. पैसे कशाचे दिलेत मग